नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. केंद्र सरकारनं नवा निर्णय घेत आपल्या मंत्रिमंडळात सहकार नावाचं एक नवं मंत्रालय तयार केलं आणि हे मंत्रालय गृहमंत्री अमित शहा यांच्या हवाली केलं. अमित शहा यांच्याकडं सहकार मंत्रालय दिल्यामुळं महाराष्ट्रामध्ये चर्चेला पेव फुटलेला आहे. खरं तर सहकार हा विभाग संपूर्ण भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या 3 राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकाराचं जाळ आहे. अमित शहाकडे यांच्या दिल्यामुळं महाराष्ट्रातली सहकार चळवळ कंट्रोल करण्याची किंवा मोडीत काढण्याची भाजपची इच्छा आहे अशा स्वरूपाची चर्चा नव्यानं सुरू झालेली आहे. सहकारिता मंत्रालय हा खरं तर राज्याचा विषय, म्हणजे केंद्र सूची आणि राज्य सूचीमधला राज्याचा विषय. सहकार हा संपूर्णतः राज्याच्या अखत्यारीतला विषय येतो. म्हणजे अगदी सहकारी साखर कारखाना स्थापन करायचा असेल तर साखर कारखान्याची परवानगी केंद्र सरकार देतं आणि साखर कारखाना सहकारी तत्वावर चालवण्याची परवानगी किंवा मान्यता हे राज्य सरकार देत असतं. राज्याकडं बरेचसे सहकार विभाग आहेत आणि आता नरेंद्र मोदींनी अमित शहांच्याकडं सहकार मंत्रालय दिल्यामुळं यावर नियंत्रण आणणे आणि राज्याच्या अधिकारांवर टाच आणणे अशा स्वरूपाची गोष्ट घडते आहे असा आरोप या नव्या मंत्रालयावरती केला जातो आहे. एवढी अस्वस्थता का पसरली आहे? अमित शहा सहकार मंत्री झाल्याबरोबर एवढ्या अस्वस्थ होण्यामागचं कारण काय आहे? राज्याला सहकार मंत्रालय सोडायचं का नाही आहे? असे अनेक विषय समोर येतात. सहकार महाराष्ट्राच्या राजकारणाचा आधार आहे. सहकार याच सहकारी संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं राजकारण चालवलं जातं, नियंत्रित केलं जातं. माझ्या या विधानात अतिशयोक्ती अजिबात नाही आहे. तुम्हाला आठवत असेल, अजित पवारांनी मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे सुप्रिया सुळे लोकसभेची निवडणूक लढवत असताना एक विधान एका गावात जाऊन केलं होतं. तुम्ही जर मतदान केलं नाही तर तुमचं दूध बंद करून टाकीन, पाणी बंद करून टाकीन. एवढं एकच विधान, त्याची क्लिप, ऑडिओ क्लिप होती, ती महाराष्ट्रभर गाजली होती. दूध आणि पाणी या 2 गोष्टी बंद झाल्या की शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि ते बंद होऊ नये याची काळजी शेतकरी घेत असतो. आता याच गोष्टी सहकाराच्या ताब्यात असतील तर काय होईल? अंदाज आपण लावू शकतो. जे सहकारी संस्था चालवतात त्यांना या गोष्टीवर नियंत्रण आणणं सहज शक्य आहे. कशात सहकार नाही आहे? आपल्याला सुरुवातीला सहकार म्हटल्याबरोबर सहकारी साखर कारखाने ही एकच गोष्ट आठवते. त्यानंतर सहकारी सूतगिरण्या हा एक नवा प्रकार आपल्याकडे आला. त्यासोबत सहकारी ग्राहक भांडार देखील आलं. सहकार एवढ्यावरच थांबत नाही आहे. सहकार गावापर्यंत पोचलेला आहे. म्हणजे प्रत्येक गावातली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही शेतीला पतपुरवठा करण्याची जबाबदारी घेत असते. अशा अनेक सहकारी संस्थांच्याकडं सार्वजनिक वितरणाची सुद्धा व्यवस्था आहे. म्हणजे रेशनवर मिळणारं रॉकेल, रेशनवर मिळणारं धान्य हे सुद्धा सोसायटीच्या रेशन दुकानातून लोकांना उपलब्ध होत असतं. म्हणजे स्वस्तात मिळणारं धान्य आणि स्वस्तात मिळणारं रॉकेल या गोष्टीसुद्धा सेवा सहकारी संस्थेमार्फत पुरवल्या जातात. म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्थासुद्धा सहकाराच्या हातामध्ये आहे. अगदी ग्राहक भांडारसुद्धा सहकाराच्या हातामध्ये आहे. शेतीमधली जी महत्त्वाची पिकं आहेत ना, ऊस, कापूस आणि दूध सोबत तेलबिया, या सगळ्यांची प्रक्रिया करण्याचे उद्योग सहकारी तत्वावर गावागावामध्ये तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती स्थापन करून ठेवलेले आहेत. मध्यंतरी मागासवर्गीयांच्या सूतगिरण्या प्रत्येक जिल्हाभरामध्ये स्थापन होऊ लागल्या होत्या. या सूतगिरण्यांची अवस्था काय आहे हे देखील तपासलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणच्या थोडंसं बाहेर गेलात तर एक तुम्हाला मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी दिसते. तिची अवस्था काय आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातल्या मागासवर्गीय सूतगिरण्यांची, सहकारी सूतगिरण्यांची अवस्था तपासली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. प्रत्येकाने सहकारी तत्वावरील साखर कारखान्यांची अवस्था काय आहे आपल्या आजूबाजूच्या. म्हणजे औरंगाबादचा माणूस असेल तर त्यानं सहज आपल्या डोळ्यासमोर देवगिरी सहकारी साखर कारखाना आणावा, गंगापूरचा सहकारी साखर कारखाना आणावा, कन्नडचा सहकारी साखर कारखाना आणावा,
लक्षात येऊन जाईल. लातूरचा माणूस असेल त्यानं आपल्या आजूबाजूला असलेला नळेगावचा सहकारी साखर कारखाना, किल्लारीचा सहकारी साखर कारखाना, बेलकुंडचा सहकारी साखर कारखाना यांची अवस्था काय आहे हे डोळ्यासमोर आणावं. उस्मानाबादचा माणूस असेल त्यानं तेरणा सहकारी साखर कारखान्याची अवस्था काय आहे ते बघावं. इंदापूरच्या सहकारी साखर कारखान्याची अवस्था काय आहे ते बघावं. प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यातल्या डोळ्यासमोर सहकारी साखर कारखान्यांची अवस्था आणावी. म्हणजे अगदी नांदेडवाल्यांनी डोंगरकडाची अवस्था काय ते बघावं, बीडवाल्यांनी केजच्या विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची अवस्था काय ते तपासून घ्यावं. एकूणच प्रत्येक जिल्ह्यात 2 ते 3 सहकारी साखर कारखाने आता मोडकळीला आलेले आहेत. यासाठी शेतकऱ्यांच्याकडून शेअर्सच्या पोटी किती रक्कम जमा केलेली आहे, यासाठी बँकांच्याकडून कर्ज किती घेतलेलं आहे, यासाठी सरकारकडून पैसे किती घेतलेले आहेत, सरकारकडून घेतलेले पैसे, बँकांच्याकडून घेतलेले पैसे, केंद्र सरकारच्याकडून घेतलेले पैसे, बँकांच्याकडून घेतलेलं कर्जसुद्धा, मिळालेली माफीसुद्धा आणि सभासदांच्याकडून घेतलेले पैसे, हे सगळ्या पैशांचा विचार केला तर एक एक कारखाना शेकडो कोटी रुपयांची रक्कम डकार मारून बसलेला आहे. ही एका जिल्ह्यातली 3 कारखाने खराब असतील तर कमीत कमी 1000 कोटी रुपये एका जिल्ह्यामध्ये संपलेले आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात असे साखर कारखाने आहेत असं गृहीत धरलं तर साधारण 30-40 हजार कोटी रुपयांची रक्कम सहकारी साखर कारखान्याची संपलेली आहे. आणि हे पैसे कुणाचे आहेत? हे पैसे सामान्य माणसांचे आहेत. त्यानंतर पुढे सूतगिरण्यांचा विषय काढा. प्रत्येक जिल्ह्यातली सूतगिरणीची अपवाद काही सन्माननीय असतील, इचलकरंजी वगैरे भागातली, ज्याला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हटलं जातं, पण तिथे सहकारी सूतगिरण्यांची अवस्था काय तपासून बघा. ग्राहक भांडार म्हणजे कधीही न दिसलेलं पण अस्तित्वात येऊन बुडून गेलेला हा सगळा प्रकार आहे. फक्त परळीवाल्यांना वैजनाथ सहकारी ग्राहक भांडार काही वर्ष चालल्याचं उत्तम माहीत आहे, पण हा ग्राहक भांडार हा विषय, सहकारी ग्राहक भांडार हा विषय असाच आहे. अगदी सार्वजनिक वितरण व्यवस्था ज्या ज्या सेवा सहकारी संस्थांच्या ताब्यात आहे त्यांची अवस्था काय आहे याचा विचार करा. त्यांनी अक्षरशः रेशनिंग सुद्धा आपल्या ताब्यात घेतलंय आणि ज्यांना हे व्यवस्थित हवंय त्यांनी विशिष्ट लोकांच्या ठाई आपल्या राजकीय निष्ठा वाहिल्या पाहिजेत, हे देखील घडत आलेलं आहे. मग रेशनिंग असो, साखर असो, कापूस असो, ऊस असो, कोणताही पीक असो, या सगळ्यांना राजकारण्याच्या अंकित करण्याचं काम हा सहकार उद्योग करतो. बरं, सहकारातून उद्धार म्हणजे विना सहकार नाही उद्धार अशी एक नेहमीच म्हण आणि स्लोगन वापरलं जातं. पण हे सहकाराचा उद्धार खरोखर होतोय का, करतोय का आणि त्यात कुणाचा उद्धार होतोय? म्हणजे अगदी आम्ही पतसंस्थांमधला घोळ बघितला तर तो किती मोठा आहे हे आपल्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे जळगावकडची BHR भाईचंद हिराचंद रायसोनी ही एकमेव पतसंस्था किती कोटी रुपयांचा घोळ करून गेली. अशा अनेक पतसंस्था आहेत. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये त्या उस्मानाबादच्या कळमच्या अपेट यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेनं किती जणांना किती करोड रुपयांना टोपी घातली आहे अंदाज आहे आपल्याला. या पतसंस्था आणि पतसंस्थांच्या वरचं अजून एक ते म्हणजे नागरी सहकारी बँका. या नागरी सहकारी बँकांनी तर अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे. पैसा पाहिजे असेल तर संचालकांची संमती आवश्यक असते. संचालकांची संमती हवी असेल तर 2 गोष्टी पाहिजेत. एक, संचालकांचा हिस्सा संचालकांना मिळाला पाहिजे किंवा त्याच्या राजकीय विचारांशी साम्य दाखवायला पाहिजे. म्हणजे मतदानाची वेळ आली तेव्हा त्या संचालकाच्या पक्षालाच मतदान करायचं नाही तर किमान हिस्सा द्यायचा, अशा स्वरूपाच्या अटी शर्ती यात टाकल्या जातात. अगदी अडवलं जातं, नागवलं जातं, बदनाम केलं जातं, त्याचा प्रोजेक्ट होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि आपल्या प्रोजेक्ट्सना मात्र मनमानेल तसं कर्ज दिलं जातं. म्हणजे जे आत्ता जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्याचं उदाहरण सांगितलं जातं, 65 कोटी रुपयांना कारखान्याची विक्री होते. बघा, 65 कोटी रुपयांना कारखान्याची विक्री होते आणि 700 ते 600 ते 700 कोटी रुपये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज पुरवठा करते. म्हणजे पुण्याची DCC बँक अगदी 10 पट कर्ज पुरवठा करू शकते, कारण राजकीय इच्छा, राजकीय हस्तक्षेप.
कधी कोणी हा प्रश्न विचारत नाही की एवढा प्रोजेक्ट आहे, म्हणजे बघा तुम्ही, जवळपास सगळ्या सहकारी साखर कारखान्यांना ज्यांना ज्यांना वित्त पुरवठा झाला आहे त्या त्या सहकारी साखर कारखान्यांना कर्ज देणाऱ्या बँकांची लीड बँक कोणती आहे? त्या बँकांची लीड बँक असते त्या त्या जिल्ह्यातली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आणि मग अनेक सहकारी बँकांना एकत्रित केलं जातं. म्हणजे पुण्याची लोक असतील, पुणे जनता सहकारी बँक एकत्र येईल, अजून कुठले लोक असतील तिथले लोक एकत्र येतील. म्हणजे या सगळ्या सहकारी बँकांचं एकत्रीकरण करून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधीन राहून या स्वरूपाचा वित्त पुरवठा करून घेतला जातो. पुढे ते कारखाने बुडतात आणि करोडो रुपयांचं नुकसान होतं, ते सामान्य ठेवीदारांचं, सामान्य लोकांचं. आता हा सहकार लोकांना नियंत्रित करतोय. बघा, तेलबिया सहकारी संस्था, तेलघाणा सहकारी संस्था, जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था, सूतगिरणी सहकारी सूतगिरणी, सहकारी साखर कारखाना, हे सगळे विषय लोकांना पैशात अडकवून टाकतात आणि त्यांना त्यांचं काही काम करायचं असेल तर त्यातही अडकवलं जातं. म्हणजे राजकारणासाठी सहकाराचा उपयोग होतो. विना सहकार नहीं उद्धार हे वाक्य तंतोतंत लागू पडतं, पण विना सहकार नाही उद्धार हे वाक्य सामान्य माणसांना लागू पडत नाही, तर ते सहकारी संस्था चालवणाऱ्यांना लागू पडतं. नॉमिनल सभासद असतात, ती माणसं चालवत राहतात, ती माणसं काम करत राहतात, पण ज्यात उद्धार होतो, मलिदा लाटतात, तीही सहकारी संस्था चालवणारे राजकारणी. म्हणजे अगदी आपण गाव पातळीवर जर बघितलं तर 4-5 सहकारी संस्था असतात आणि त्याला चालवणारे 8-10 माणसं असतात. म्हणजे 30 वेगवेगळ्या संस्थावर असतात. गावातल्या दूध डेअरीवरही तोच असतो, गावातल्या सेवा सहकारी संस्थेवरही तोच असतो, गावातल्या अन्य सहकारी संस्थेवरही तोच असतो. एक पुढारी एखाद्या जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखाना काढतो, तोच पुढारी सहकारी सूतगिरणी काढतो, तोच पुढारी अन्य कुठली तरी सहकारी संस्था काढतो आणि या सहकाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गाने पैसे आपल्या घरात घेत राहतो. आता राजकारणावर नियंत्रण ठेवणारा, यातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीमध्ये जिंकणारा वर्ग जर बेमुरवतखोरपणे वागणार असेल तर त्यावर नियंत्रण आवश्यक असतं. मला आणखी एक कमेंट करायची आहे माझ्या विषयाला कंटिन्यू करण्यापूर्वी. या सगळ्या सहकारी संस्थांतल्या अपहारामध्ये राजकारण्यांवरती आरोप होतात, बँकांवरती कर्जाच्या विषयामध्ये राजकारण्यांवरती आरोप होतात, पण ज्या अधिकाऱ्यांनी हा वित्तपुरवठा मंजूर केला आहे, अपहार केला आहे, त्याला मात्र शिक्षा होत नाही. तुम्हाला अक्कल आहे म्हणून तिथे नेमलेलं असतं, पण त्या अधिकाऱ्यांवरती कोणती कारवाई होताना दिसलेली नाही आहे. म्हणजे अगदी मराठवाड्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचा अपहार जरी काढला तरी अधिकाऱ्यांवरती कारवाई झालेली नाही आहे, राजकारण्यांवरती कारवाई झालेली आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अपहारामध्ये सरसकट राजकारण्यांना अटक आणि जामिनाची प्रक्रिया पूर्ण करावी लागलेली आहे. बँकेचे अध्यक्ष राजाभाऊ मुंडे हे अनेक महिने जेलमध्ये राहून आलेले आहेत, पण बँकेच्या तत्कालीन सीईओना, एमडींना, मुख्य व्यवस्थापकांवरती कोणती कारवाई झाली आहे? कोणतीही कारवाई झालेली नाही. ते बिहाइंड द बार्स गेलेले नाही आहेत. कागदोपत्री जी माणसं व्यवहार करतात, जे मंजुरी देतात, त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. अगदी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महाराष्ट्र शिखर बँक यांच्या पदाधिकाऱ्यांनी लोन दिलं असेल तर ते मंजूर करण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांनीच केली असेल. यांच्यावरती मात्र कोणती कारवाई झाल्याचं किंवा कुणाचं नाव आल्याचं आठवत नाही. हे अधिकारी नामानिराळे राहतात. खरं तर यांचाही मोठा हात आणि मोठा सहभाग या सगळ्या घोटाळ्यामध्ये असतो, पण तरीही यांच्यावर कोणती कारवाई होत नाही. आता या सगळ्या राजकारणाला नियंत्रित करून सहकारातून पैसा आणि राजकारणातून सत्ता, मग सत्तेचा वापर परत सहकारासाठी आणि सहकाराचा वापर पैशासाठी, हे सूत्र आजतागायत महाराष्ट्रात कायम राहत आलेलं आहे. म्हणजे अगदी मतदान देणार नसाल तर सहकारी दूध संस्थेतून दूध घेणं बंद केलं जाईल. दूध बंद म्हणजे नुकसान आहे, पुन्हा कुठेतरी विक्री करत फिरावं लागतं. तुम्हाला सहकारी पाणी पुरवठा संस्था स्थापन झालेल्या आहेत,
या संस्थांच्या माध्यमातून शेतीला पाणी देणं बंद करण्यात येईल. म्हणजे पुन्हा शेती कशी करायची हा प्रश्न आहे. या सगळ्या लोकांना अडचणीत टाकून त्यांच्या नाड्या आवळून राजकीय दृष्ट्या ते आपल्याशी बांधील राहतील, त्याहीपेक्षा पुढचा शब्द वापरतो, वेठबिगार राहतील, याची काळजी महाराष्ट्रातल्या सत्ताधारी असलेल्या वर्गांनी ठेवलेली आहे. आता यात कोणकोणते राजकीय पक्ष सहभागी आहेत तपासायला पाहिजे. शिवसेनेची 1-2 सहकारी साखर कारखाने आहेत, ते मोडकळीस आलेत. म्हणजे उस्मानाबाद जवळचा एक इंदापूरचा कारखाना होता, तोही संपला, मोडकळीस आला. त्या बोरकर यांच्या अवस्था खूप वाईट झाली पुढे आर्थिकदृष्ट्या. शिवसेनेचे सहकारी उद्योग खूप कमी आहेत. शिवसेनेचे सहकारी उद्योग नसतातच म्हणा, ते सहकार गृहीत धरून असतं सगळं. जास्तीत जास्त सहकारी उद्योग हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे. या सगळ्या मंडळींनी सहकाराचा पुरेपूर वापर करत, म्हणजे अगदी ऊस घालायचा असेल तर गावचा ऊस नेताना त्या गावात आपल्याला मतदान किती मिळालं याचा अंदाज घेतला जातो. मग त्या गावाचा ऊस तुरा येईपर्यंत न्यायचा नाही याची काळजी घेतली जाते. तुरा आला की भावही पडतो, उताराही कमी पडतो आणि भावही कोसळता येतो. नुकसान होईल अशी काळजी पूर्ण राजकारणात घेतली जाते. मग अशा सहकारी संस्थांवर नियंत्रण आणणं आवश्यक आहे. माझं तर स्पष्ट मत आहे की विना सहकार नाही उद्धार हे गोंडस नाव लोकांना फसवण्यासाठी वापरल्या गेलेलं आहे. उद्धार झाला असेल तर तो लोकांचा झालेला आहे. मग अशा वेळी केंद्र हे सहकार आपल्या ताब्यात घेणार असेल तर अशा भ्रष्टाचारी लोकांच्या पोटात दुखल्याशिवाय राहणार नाही. त्यातल्या त्यात अमित शहासारख्या व्यक्तीच्या हाती हे मंत्रालय आलं म्हणल्यावर तो गिनगिन के हिसाब होगा भाई, गिनगिन के हिसाब होगा. आणि हाच गिनगिन के हिसाबाची भीती या नेत्यांना वाटते आहे. म्हणूनच राज्यातली सहकारी चळवळ मोडीत काढण्यासाठीच केंद्र हे करतं आहे अशा स्वरूपाचा आरोप होतो आहे. आता केंद्राचा हेतू काय असला पाहिजे? एक तर या सगळ्याचा सहकार चळवळीला मोडीत काढणे हा हेतू असला पाहिजे, किंवा ज्या सगळ्या संस्था काँग्रेसवाल्यांच्या हातात आहेत त्या आपल्या हातात घेण्यासाठी किंवा नव्या संस्था निर्माण करण्यासाठीची ही प्रक्रिया असली पाहिजे. नव्या संस्था निर्माण करणं म्हणजे नवकुरण निर्माण करणं, नवे चराई व्यवस्था करणं. कारण भाजपवालेही नव्या संस्था निर्माण केल्या तर पैसे खाणारच नाहीत असं थोडंच लिहिलं आहे कुठल्या पुस्तकामध्ये की भाजपवाले सहकारी संस्थांमध्ये पैसे खात नाहीत. तसं असतं भाजपवाल्यांच्या अनेक सहकारी संस्था बुडालेल्या आहेत, अनेक सहकारी संस्था दिवाळीत निघालेल्या आहेत. त्यामुळे भाजपवाल्यांच्या हाती जरी सहकार दिला, शिवसेनावाल्यांच्या हाती जरी सहकार दिला तरी ते एकमेका सहाय्य करू म्हणत आपल्या धन कमवण्याचा सुपंथच बघणार आहेत. ते काही लोकांच्या घरात धन येण्याचा पंथ बघणार नाही आहेत. त्यामुळं अशा स्वरूपाच्या सहकारी संस्था निर्माण करण्यापेक्षा त्यावर नियंत्रण करण्याची प्रक्रियाच केंद्र सरकारनं केली पाहिजे. आणि जर नव्या निर्माण करायच्या असतील तर नवकुरण केंद्र सरकार निर्माण करतं आहे असंच म्हणावं लागेल. अमित शहाच्या हाती आल्यामुळं या सगळ्याच सहकारी संस्थांमधल्या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांची भीती अधिक वाढली आहे. ये डर अच्छा है अशी भीती वाटणं स्वाभाविक आहे. सहकाराचा स्वाहाकार करणाऱ्या लोकांना ही भीती वाटत असेल तर ती नक्की चांगली भीती आहे असं म्हणावं लागेल. पण केंद्र सरकारचे हेतू काय आहेत ते बघावं लागेल. खरं तर ह्या अशा स्वरूपाचे उद्योग निर्माण करणं हे सरकारी काय सहकारी यंत्रणांचं सुद्धा काम नाही आहे. अनुभव खूप वाईट आहे. अनेक सहकारांचे अभ्यासक सांगतील की खूप छान चाललं आहे. अनेक जण मला म्हणतील की कुलकर्णी जरा तू तपासून बघ काय काय चाललंय सहकारमध्ये. मी माझ्या गावची सेवा सहकारी संस्था बघितलेली आहे. नगदी रक्कम ठेवण्याच्या नावाखाली सोसायटीचे चेअरमनच आपल्याकडं किती रक्कम ठेवतात. 4 जणाला सहकाराच्या आयुक्तांना सहआयुक्तांना भेटायचं, DDRला भेटायचं म्हणून 4-5 जण गाडी करून जातात. त्यांचा रोजचा खर्च किती असतो, हातावरची रक्कम प्रत्येक चेअरमनकडं किती होती, आमच्या सहकारी संस्थेची दुकानं का बुडाली, या सगळ्यांची कल्पना पूर्णपणे आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकारामध्ये सहकाराच्यासाठी मंत्रालय निर्माण करून नियंत्रण करणं होणार असेल तर हा निर्णय उत्तम असेल. आणि भित्यापोटी ब्रह्मराक्षस या न्यायाप्रमाणे ज्यांनी सहकारात घपला केला आहे, घोटाळा केला आहे, अशा माणसांना अमित शहाची भीती वाटणं स्वाभाविक आहे. लक्षात ठेवा, अमित शहासारखा शूढ व्यक्ती या विषयावर आला आहे म्हणजे डोक्यात काहीतरी शिजत आहे. कोणतंही पाऊल निष्कारण टाकणाऱ्यापैकी मोदी आणि शहा नाही आहेत. आता हे नवं मंत्रालय तुम्ही कितीही ओरड केली, राज्याच्या अधिकारावर गदा आणली तरीही
हे होईल, घोटाळे बाहेर पडतील, तेव्हा सामान्य माणसाला दिलासा मिळेल. आपले पैसे किती गेले हे कळल्यावर पश्चातापही होईल. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार.